बॉल काळेश्वरी चषक 2024चा हा प्रहार पाहायला मिळालाय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र आजच्या दिवसामध्ये खलनायकाची भूमिका करणारा अजित शेलार सांगतोय तो षटकार. पहा अजित शेलार डेंजरस मॅन, खलनायक का म्हटलं जात आहे, #टू खलनायक. पुढचा बॉल पाहायला मिळेल कशा पद्धतीने फलंदाजी करतील इथून पुढे. गणेश मोरे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. चला थोडंसं स्पीडअप घ्या गणेश. अंधार पडण्याचा बॅड लाईटचा इफेक्ट आपण सेकंड इनिंग मध्ये पाहू शकतो. थोडंसं स्पीडअप घ्या. पुढचा बॉल हो यावेळी मिस टाइम आहे. अंडरनीटेड येईल का क्षेत्ररक्षक, काय घडलंय, कनेक्शन केलं जाईल पहा, मात्र कॅच मिस होतीये. बॅकअप देणं फार गरजेचं होतं. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेने मात्र धावत संख्या 8च्या घरामध्ये 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. असं म्हटलं आता ना की हिम्मत आहे ना ती कधी तुटली नाही पाहिजे. अरे हिम्मत आहे ना ती कभी टूटना नहीं चाहिए. हौसला जो है ना वो बाकी रखना पड़ेगा. मुश्किलें भी झुक जाएंगी अगर मेहनत तेरी जारी होगी. मुश्किलों को झुकाना है तो मेहनत करना पड़ेगा. मेहनत ही भारी असते आणि मेहनत केली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गणेश आले आणि तदनंतर मात्र मैत्रीपूर्वक झुंज मैदानाच्या आतमध्ये. पहा हे क्रिकेटचं खऱ्या अर्थाने एक सुंदर क्षण. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. पहा इथे बॉल टाकल्यानंतर बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाने कॅच कॅरी केला आणि कॅच कॅरी केल्यानंतर बॉलर्स आहे ना त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. पहा गोलंदाजीकडे जात असताना त्यांनी राग दिलाय, ठस्सन दिली आहे, नजर भिडवली आहे. यस बोल्ड झालेत. नक्कीच संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं ना तर बरंच लांबवरचं अंतर आहे. चर्चा होते. क्लीन बोल्ड नक्कीच केलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गणेश चेतन साठी न्यू बॅटर चेतन शेलार. हो स्विंग आणि मिस. डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये 8 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीव्ही स्क्रीन वरती आपण गणेश मोरे यांना पाहतोय. दखल या नावाची घेतली जाईल. दखल या नावाची का घेऊ नये, मात्र समोर असणारा फलंदाज देखील कमी नाहीये. चेतन शेलार संघाचा संघनायक आहे. तो आलाय लीडिंग फ्रॉम फ्रंट करण्यासाठी. त्याने सांगितलंय हो हा फटका खेळत असताना ना औरों से कम ना औरों से श्रेष्ठ, बस खुद से बेहतर और खुद में ही हम है सर्वश्रेष्ठ. सर्वश्रेष्ठ फटका ठोकत असताना हा षटकार ठोकलाय 6 धावेंसाठी. या 6 धावेने धावत संख्या 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. मैदानाच्या आतमध्ये अनेक खेळाडू भेटत असतात, अनेक खेळाडू खेळत असतात, मात्र काही खेळाडू हे नेहमीच नजरेमध्ये एक वेगळं घर करून जातात. लेग ब्रेक. यावेळी मात्र डॉट बॉल आलाय. थोडासा आपल्या रीच पासून लांब ठेवला. डॉट बॉल. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटकाच्या पाठीमागे 14 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 14 रन्स ऑन दी बोर्ड. लास्ट 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 14 धावा नक्कीच लगावल्यात. पाठलाग करायचा आहे. टार्गेट जर आपण पाहिलं ना तर प्रोजेक्टेड स्कोअर 42 आहे. मात्र समीर शेलार हे वादळ जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबलंय ना ते वादळ काही अजून त्या वादळाची दाहकता पाहायला मिळाली नाहीये. कशा पद्धतीने हे वादळ बरसेल इथून पुढे हे पाहावं लागेल. समीर स्ट्राइक एंड वरती. पहिलाच बॉल डाव्या एसटीच्या बाहेर. वाईड +1 म्हणजे बोनस झाला. दिवाळी झाली ना दिवाळी ना दसरा, मात्र इथे चेहरा ठेवलाय फलंदाजाने हसरा, कारण की एक्स्ट्राच्या रन्स मिळाल्यात. वाईड +1 अशा 2 म्हणजे 16 धावा धावफलकावरती एका षटकाच्या पाठीमागे. गोलंदाजीसाठी अक्षय कदम. पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून निघाल्यात अक्षय.
ओहो, यावेळी मात्र अक्षय देखील सांगतोय, अरे मुझे सर्वश्रेष्ठ नहीं बनना, मुझे सर्व परिचित बनना है. परिचित बनण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कमालीचे प्रयत्न, कमालीचे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालेत. हो, यावेळी पहा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहेत शॉट कव्हरला, थोडस पॉइंटच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. बॉल फेकी केली जाईल, मात्र एकाच धावेवरती समाधान मानलंय का, हा देखील एक प्रश्न आहे. 2 धावा कंप्लीट. अठरा धावा धाव फलकावरती. 18 रन्स. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी मात्र इनसाइड आउट. कमालीचा फटका, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय तो विध्वंसक षटकार. 6 धावा. समीर शेलार या नावाची चर्चा आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. म्हणूनच म्हटलं जातं ना की इस दुनिया में वही इंसान सबसे मजबूत होता है जिसके ख्वाब नहीं टूटते और दिल भी नहीं टूटते. वो अपने आप में खुद से रूठते हैं और बाजीगर कहलाते हैं. मैदानाच्या आतमध्ये बाजीगर इनिंग खेळावी लागेल. हो, यावेळी मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल नाही तर एक बॉल येईल. डिक्लेअर झोन मध्ये जाणारी ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा बॉल आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड केलं जाईल, डेडिकेशन दिलं जात आहे. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 26च्या घरामध्ये 26. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. हा जर बॉल डॉट आला ना तर 13 रनांच्या रणगतीने, जर पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ना तर 14 धावाच्या रणगतीने रेणुशी संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. मात्र आता या मॅच मध्ये लास्ट बॉल ऑन दिस ओव्हर. यावेळी पहा खोलवरचा बॉल, त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर घेतले. दुसरा प्रयत्न, डेंजर इन ला फलंदाज. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, पंचांचं बोट आकाशाकडे. समीर शेलार यांना शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक घेणं हा एक निर्धार होता, मात्र त्यांना थांबवलंय. त्यांच्या इनिंगला लागलाय तो ब्रेक. रनआउटच्या स्वरूपामध्ये नॉन स्ट्राईक एंड मध्ये होतील ते बाद. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 27, 2 बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेवटचं षटक. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट योगेश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. समोर आहे सुनील शेलार. हो, यावेळी पहा हलक्या हाताने ग्लान्स केलाय. 1 धाव. बॅटची मोठी एज पाहायला मिळाली आहे. आणि घुशांकी क्षेत्रामध्ये जाणारी धावसंख्या 28 या आकड्यावरती 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. 28 धावा आपण धावफलकावरती नक्कीच पाहिल्यात. येणारे बॉल शेवटचे 5, अंतिमचे 5 बॉल. 5 बॉल वरती काय टार्गेट सेट करायचंय, किती डॉट, किती चौकार, किती षटकार, किती सिंगल, किती डबल, किती तिहेरी, हे पाहावं लागेल. यावेळी बॅकफूट वरती गेले, पंच केला, सरळ फेकून दिलाय. त्याने सांगितलंय अरे आयुष्य लहान आहे मात्र छान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. तो लढलाय, तो भिडलाय, तो नडलाय. त्याने मात्र ठोकलाय तो षटकार 6 धावेंसाठी. कमालीचा फटका. बॅकफूट वरती गेले, पंच केला, हार्ड हिटेड पंच. ओव्हर दी कव्हर्सला षटकार ठोकला. पुढचा बॉल येईल योगेशाचा. कानमंत्र दिला जाईल. व्हेरिएशन, वेग याच्यावरती महत्वाची भूमिका राहील योगेशाची. वेग रबर बॉल क्रिकेटमध्ये तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. ज्यावेळी तुम्ही वेगवान गोलंदाजी करताना फलंदाजांना बीट करता, मिस टाइम होतात बॉल, तुमच्या खांद्यामधला असलेला जोर तुम्हाला वापरावा लागतो. मात्र इथे कशा पद्धतीने हाताळतील गोलंदाजी.
हो हो, यावेळी पहा डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा हा बॉल पंच आमच्याकडे वळलेत. आम्हाला सांगितलं जाईल किती धावा आहेत या बॉलवरती. येस, पंचांनी सांगितले की हा वाईट बॉल आहे आणि अतिरिक्त धाव अंकित केली जाईल एक. आता मात्र आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती सुनील जे 2 बॉलच्या पाठीमागे 7 धावा. 35 धावा या धावफलकावरती लगावल्यात. हो, याही वेळी पहा बॉडी अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय आणि लेग स्टंप वरती बॉल हाताळणं आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. सूर्यकांत आढाव सर आपण पाहिलेत जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेत. अमित गोलतकर हे सर स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांची भूमिका या स्पर्धेसाठी महत्वाची राहिली आहे. मात्र योगेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा निघालेत. गोलवरचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. क्षेत्ररक्षक चेतन बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार आलाय तो चौकार 4 रन्स. हा असं म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये पॉवरफुल लाईन फार महत्वाची आहे. वेळ लागला तरी चालेल, यश नक्की मिळेल. हा असं म्हटलं जातं. वेळ लागला तरी चालेल मात्र यश हे नक्की मिळेल आणि जे मिळेल ना ते स्वतःच्या जीवावर मिळेल. सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला इम्प्रूव्ह करत असतो. यावेळी पहा इम्प्रूव्हमेंट केलंय. गोलंदाजाने डॉट बॉल काढलाय. 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑन दिस इनिंग. पहिल्या इनिंगचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल या इनिंग मधला जी पहिली इनिंग समाप्तीच्या दिशेने. हो हो, स्विंग आणि मिस मात्र यष्टीरक्षकाकडून चूक. 1 धाव बाईच्या स्वरूपामध्ये. आता मात्र 41 धावा लगावल्या गेल्यात. प्रोजेक्टेड स्कोर पहिल्या षटकामध्ये आपल्या समोर आला होता. 14च्या सरासरीने तुम्हाला 42 धावा या बनवाव्या लागतील. आता मात्र प्रिडिक्शन काय असेल हे देखील पाहावं लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय मात्र श्री काळेश्वरी चषक आणि काळेश्वरी चषक क्रीडा मंडळ आमशी व मुंबई ग्रामस्थ मंडळ आमशी मुंबई यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आता मात्र कमालीचा खेळ पाहायला मिळालाय. या स्पर्धेचं आयोजन फार कमालीचं पाहायला मिळालं. काळाने घात केला, त्या घातावरती यश मिळवण्याचा प्रयत्न केला. स्पर्धा होईल की नाही कालच्या दिवसामध्ये आमच्या समोर एक प्रश्नचिन्ह उभा होता. मात्र संपूर्ण ग्रामस्थ आणि त्यांच्या आयोजकांनी मात्र निर्णय घेतला की नाही, मॅच मात्र आता 50-50 आहे. आपल्याला पाहायला मिळालंय काही कॉलिंग झालंय. एक्झिट पोल आम्हाला पाहायला मिळाला. टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला एक्झिट पोल पाहायला मिळेल. पहा 50-50 असा हा संपूर्ण टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय आणि या स्पर्धेच्या दरम्यान फार सुंदर कमेंट्स देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि यस, पोल एक्झिट पोल कंप्लीट केला जातोय. इथे रेणुशी संघ थोडासा फेवरेट होताना पाहायला मिळालाय. 53-47 असं पाहायला मिळालंय. आणि कमेंट्स फार सुंदर 22 यार्ड या वाहिनीबद्दल फार सुंदर कमेंट्स आम्हाला पाहायला मिळतात आणि चर्चा होते या स्पर्धेची. या स्पर्धेसाठी आमचे प्रथम क्रमांकाचे पुरस्कर्ते सन्माननीय संपूर्ण काळेश्वरी क्रीडा मंडळ आणि त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 15,000 रुपयाचं कॅश प्राईज मिळालंय. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राईज सचिन विष्णू मोरे युवा उद्योजक आमशी. खऱ्या अर्थाने मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो सचिनजी मोरे यांचा व्यवसाय तुम्ही कांदवलीसारख्या चारकोप विभागामध्ये जा, त्या ठिकाणी त्यांच्या ज्या असणाऱ्या व्यवसाय आहे ना तो फार सुंदर आहे. आणि नक्कीच भेट झाली होती दादांबरोबर आणि त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी भेट देत असताना अनेक चांगले कामं सांगितलीत आणि समाजामध्ये काहीतरी करण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न राहिला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी हे पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच त्यांच्या वडिलांच्या बद्दल आम्ही चर्चा करू जे खऱ्या अर्थाने जबरदस्त असं व्यक्तिमत्व आम्हाला नेहमीच पाहायला मिळाले. पहा इथे या स्पर्धेसाठी प्रत्येक दानशूर व्यक्तिमत्वाचा आम्ही आभार मानू ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली आहे. त्याचबरोबर कुलदीप मोरे आणि आशिष मोरे यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह मिळालं आहे. विशाल भीमराव मोरे यांच्याकडून मैदान आम्हाला स्पॉन्सर झालं आहे आणि टी शर्ट आम्हाला सूरजदादा मोरे यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर झाले आहेत.
आणि या स्पर्धेसाठी अनेक स्पॉन्सरशिप आमच्यापर्यंत पोहोचले आहे. पंचांचा कॉल आलाय. लेट्स प्ले सेकंड इनिंग ऑन द वे. पहा इथे सुरू झाल्या सेकंड इनिंगचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळण्यासाठी समीर शेलार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल त्याच्यावरती चढवण्याचा प्रहार. बॅटची टॉप एज पहिल्या बॉल वरती आली होती एक डिक्लेअर स्वरूपामध्ये. 42 धावांचा पाठलाग करत असताना येणारे 17 बॉल आणि 41 ची गरज आहे. 17 डिलिव्हरीज मस्ट इन 41 रन्स. 17 बॉलच्या पाठीमागे 41 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समीर यावेळी पहा बॅकफूट वरती गेले. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चपळाई दाखवली गेली आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर ताळमेळ पाहायला मिळाला. गणेश आणि चेतन यांच्या दरम्यान आपल्याला हा ताळमेळ पाहायला मिळाला. गणेश मोरे स्ट्राइक एंड वरती. या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये प्रभावित केलं होतं. षटकार आल्यानंतर देखील 14 धावा दिल्या. यावेळी मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे शॉट मध्ये. मात्र त्यांच्या हाताला ब्रश करून चेंडू सरळ वन बाउन्स सीमारेषे पार. आलाय तो चौकार. या 4 धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 6 म्हणजे 15 बॉल 36चा आकडा. आता मात्र 36चा आकडा. मगाशी मी म्हटलं होतं की 36चा आकडा म्हटलं तर नववधू असतील नववर वधू असतील तर त्यांचे गुण जुळले पाहिजेत. सासू सासरे सासू सून असेल तर 36चा आकडा. म्हणूनच म्हटलं होतं ना की नातं तुझं न माझं भलतच द्वाड आहे. तू खट्याळ तर मीही लबाड आहे. खट्याळाचा आणि लबाडीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज खट्याळ तर फलंदाज लबाड. काय असेल इथून पुढची किमया. 15 बॉल 36 ची गरज. पुढचा बॉल गणेश. बॉडी लाईनची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बॉडीवरती अटॅक केला गेलाय. स्ट्रॅटर्जीने गोलंदाजी केली आहे. समीर यांनी एक जोरकस प्रहार लगावल्यानंतर कमबॅक देखील केलाय. 14 बॉल 36 ची गरज आहे. 14 बॉल 36 ची गरज असताना स्ट्राइक वरती गणेश मोरे आणि चेतन उफाळे ही जोडी आहे ना ती JMCC कळमगाव संघाची हुकमी जोडी आहे. या जोडीवरती नजर ठेवली गेली आहे. समीर शेलार देखील कमी नाही आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ते आलेत ना प्रहार करतायत. हो यावेळी पहा खोलवर पद्धतीचा बॉल कवसला खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून क्षेत्ररक्षक येईल. फील्ड केला जाईल. मात्र कंप्लीट केल्या गेल्या त्या 2. या 2 धावेने मात्र 8 या आकड्यावरती धाव संख्या 8 रन्स. येणाऱ्या 13 बॉलच्या पाठीमागे 34 ची गरज आहे. म्हणूनच म्हटलं जातं ना की कल की तयारी तू आज से कर, आज से नहीं बस अभी से कर. आता वेळ आहे. तयारी करावी लागेल. विजयावरती घुमट चढवायचंय. विजयाचा साज आपल्या डोक्यावर घ्यायचा. प्रयत्न करावे लागतील. हो यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल कॉलिंग केले गेले. पंचांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. म्हणजे येणारे बॉल 13 33चं समीकरण आलेलं आहे. 13 बॉल 33 धावफलकावरती 9 धावा अंकित होतील. हो यावेळी बॅकफूट वरती गेले. पंच केलाय आणि या पठ्ठ्याने सांगितलंय अरे जीत की तयारी तू आज से नहीं अभी से कर. अपनी तुलना कबूतरों से नहीं बांज से कर. बांज सारखा मात्र घारी सारखा हा फटका खेळला. पहा मैदानाच्या आतमध्ये बॅकफूट वरती गेले. बॅटचा फ्लो ओव्हर दी कव्हर्स डीप मध्ये प्रोडक्शन होतं तरी देखील हा फटका षटकार आलाय. या षटकाराने मात्र 6 धावेंची आगेकूच झाली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आले. 12 बॉल 27 ची मॅच. 15 धावा धावफलकावरती. आपण पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिला ना तर पहिल्या इनिंग मध्ये 14 धावा लगावल्या होत्या. सेकंड इनिंग मध्ये पहिल्या ओव्हरला लगावल्या गेल्या त्या 15 धावा. म्हणजे 1 धावाने डेकवर्थ लुईसच्या नियमाप्रमाणे इथे विजयावरती शिक्का ठोकू शकतो तो संघ म्हणजे JMCC कळमगाव. मात्र रबर बॉल क्रिकेट आहे. डकवर्थ लुईस हा नियम इथे लागू होत नाही. मात्र यावेळी पहा स्विंग आणि मिस. डॉट बॉल. येणारे 11 बनवायचे आहेत 27.
11 बॉल 27. अजित शेलार हे नाव आलंय. हो, यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. येणारा बॉल डॉट नाही तर 1 धाव देऊन जाईल. 10-26 ची मॅच आहे. 10 बॉल 26. 10-26 ची मॅच. काय घडेल या पुढील मॅच मध्ये? समीकरण कशा पद्धतीने हाताळलं जाईल? एक स्ट्रॅटर्जी राहिली आहे रेणुशी संघाकडून. अजित शेलार यांना गोलंदाजीची जी रणनीती आखली आहे ना, यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. येणारे बॉल 10 बनवायचे आहेत 25. 10-25 चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 10 डिलिव्हरीज मस्ट इन लास्ट 10 डिलिव्हरीज बनवायच्या आहेत त्या 25. 10-25. यावेळी मात्र शॉडमचा डिस्पॅच केलाय. कमालीचा हा फ्लाइट हेड षटका ठोकलाय. एखाद्या विमानाने लँड व्हावं ना तशा पद्धतीने हा फटका लँड झालाय आणि फ्लॅट षटका ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये 9-19 चा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळालाय. कमालीचा फटका. डेंजरस बॅट्समन आपल्याला पाहायला मिळालाय. चेतन उफाळे तुमच्याकडे जर चेतन शेलार आहे ना तर आमच्याकडे चेतन उफाळे. आम्हाला नवसंजीवनी देतोय, आम्हाला चेतना देतोय, आम्हाला प्रभावित करतोय. आम्ही पुन्हा एकदा लढतोय. संघर्ष हा सोपा नसतो. येणारे बॉल 9 आहेत. 19 ची गरज आहे. यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक अंडरनीटेड येईल का? काय घडतंय? एफर्ट्स कमालीचे होते मात्र चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषे पार. आलाय तो चौकार. पहा, असं म्हटलं होतं ना की पडता पडता हरलो तरी हरण्याची मला खंत नाही. पुन्हा उठेन, पुन्हा लढेन, कारण की शांत बसण्यासाठी मी काही संत नाही. पहा, हा खेळ फार कमालीचा आहे. बाकफुटवरती गेलेत. एफर्ट्स कमालीचे पाहायला मिळालेत. पहा, कॅमेरामॅनने देखील सुंदर एफर्ट्स आणि तदनंतर स्लाइड घेत असताना स्लाइड घ्यावी तर अशी. धावसंख्येकडे नजर वळवली आहे. धावसंख्या आता मात्र बदल झालाय. येणारे बॉल 8 बनवायचे आहेत 15. पहा, नशा करा, नशा करा मात्र ती मेहनतीची करा. मिळाली ना तर यश, आणि यश मिळाल्यानंतर सक्सेस तुमचं सर्व काही झाकून टाकतो. आणि यश मिळवलंय. षटकार ठोकलाय. चेतन उफाळे सेट ऑन फायर. कमालीची फलंदाजी मित्रांनो. 7 बॉल 19 ची फटकेबाजी. अजित शेलार खलनायकाची भूमिका नेहमी करतात मात्र यावेळी त्यांच्या समोर उभा असलेला हा पठ्ठ्या कमालीचा फटका आणि बाहुबली, त्याने बाहुबली फटकेबाजी केली आहे. JMCC कळमगाव संघाचा बाहुबली चेतन उफाळे, चेतन कृष्णा उफाळे हे नाव समोर आलंय. येणारे बॉल 7 बनवायचे आहेत 9. 7-9 चं इक्वेशन. काय घडेल? समीकरण काय असेल? काय हा बॉलच्या पाठीमागची क्रिया असेल? डॉट, चौकार, षटकार, एकेरी, दुहेरी, तिहेरी, काय घडलं जाईल? विकेट, रनआउट, काय घडेल? ओहो, यावेळी चढवलाय प्रहार आणि त्याने सांगितलंय, अरे डाटूंगा भी, मनाऊंगा भी, लड़ूंगा भी और सताऊंगा भी. जब मैंने हाथ थामा है तुम्हारा तो छोड़कर जाऊंगा नहीं, लढूंगा. तो लढला आणि त्याने षटकार ठोकला. येणारं समीकरण बदललंय. 6-3 ची मॅच. इझिली, पहा, इझिली फटके खेळलेत. मैदानाच्या आतमध्ये चेतन उफाळे डेंजरस बॅट्समन ऑन JMCC कळमगाव. काही सूर्यकांत आढाव सर नेहमीच खेळाडूंना योग्य ती दिशा देत असतात. टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळालंय. सूर्यकांत आढाव सर म्हटलं ना तर नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. योग्य तो निर्णय त्यांच्या माध्यमातून येत असतो. खेळाडू, कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही याची दखल घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे सूर्यकांत आढाव. आता मात्र कळमगाव यांचा पारड जड झालंय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 6 बॉल 3 ची गरज आहे. पहा, जहां जलता है वही धुआं निकलता है असं म्हटलं जातं.
मॅच अजूनही संपलेली नाहीये. 6 बॉल 3 ची गरज आहे. काय घडेल? गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नामवंत गोलंदाज सुनील शेलार गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत. समोर आहे गणेश. पहिल्याच बॉल वरती मॅच फिनिश करणार का, हा देखील एक प्रश्न आहे. सुनील गणेश साठी उभा राहण्याची एक स्टान्स आहे, एक पद्धत आहे, ती पाहायला मिळाली आहे. यावेळी मात्र हलक्या हाताने ग्लान्स केलंय. टेक्निकल क्रिकेट. गणेश त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळालाय. एक अनदरडॉग पोझिशन क्रिएट केली गेली. उभे राहण्याची पद्धत आहे ना, तेच बरं काही सांगून जाते. जेव्हा तुम्ही मॅचच्या विजयावरती शिक्का मारण्यासाठी सज्ज असताना त्यावेळी तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा कॉन्फिडन्स बरंच काही सांगून जातो. 5 बॉल 2 ची गरज. गणेश मोरे 5 बॉल 13. चेतन उफाळे 8 बॉल 25. लास्टचे 5 बॉल पहा. हा उभा राहण्याची पद्धत आहे ना गणेश यांची वेगळी आहे. म्हणूनच म्हटलं आता ना, अरे जिसने भी खुद को खर्च किया गूगल ने उसको सर्च किया. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला शोधलं जाईल आणि विजयी ठरला या स्पर्धेतला काळेश्वरी चषकाचा अंतिम विजेता आमच्या समोर आलाय. JMCC कळमगाव हा संघ ठरलाय अंतिमचा विजेता. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक कौतुक. पहा, वी फॉर विक्ट्री फॉर JMCC कळमगाव या संघाला विजय मिळालाय. पराभवाच्या अंधाराखाली संघ गेलाय तो आमचा सर्वांचाच फेवरेट. मैदानाच्या आतमधून मात्र गेलाय तो JMCC रेणोशी. मात्र पहा हा जल्लोष. मैदानाच्या आतमध्ये ट्रायंगलर बनवलं जाईल, सर्कल बनवलं